श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार आणि आजच्या दिवशी उद्यापनही करायचं आहे. तर सकाळी छान अशी देवपूजा करताना घरात नवीन छान बसणं होतं. तर आज कुठेतरी असं वाटलं काहीतरी वेगळं करावं, म्हणून मग छान असं नवीन बसणं घेतलेलं. तर हे बऱ्याच दिवसापासून म्हणजे मी आणून ठेवलेलं आहे. तर ते जेव्हा सण काही असं आपल्या मनाला वाटलं की काहीतरी वेगळं करावं, तर त्या दिवशी मी हे असं उद्योग करत असते. तर हे बसणं एवढं सुंदर आणि देवपूजा आणि फुलं एवढं सुंदर आणि अप्रतिम वाटत होतं ना, तर मन एकदम लगे भरूनच जातं आणि केवळही देवाजवळ बसून राहावंसं वाटतं. कारण फुलांनी अजून एवढं सुंदर दिसतं आणि देव अक्षरशः म्हणजे तुम्हाला जर पाहिलं ना, तर माता लक्ष्मीचा चेहरा एवढा सुंदर हसरा आणि बोलका दिसतोय. तर काल मार्केटमध्ये थोडीशी खरेदी करायला गेलेली संध्याकाळची. तर मला एक देवीचा मुखवटा घ्यायचा होता. तर तो मी कुणाला देणार आहे ते मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. तर सगळी सकाळची कामे आवरून घेतलेली होती आणि सकाळीच अक्षूला सोडवायला गेले. तर बाहेरच्या बाल्कनी तिन्ही पण ज्या बेडरूमची, हॉलची, किचनची ज्या गॅलरी आहे ना, तर त्या सगळ्या म्हणजे हाईटनी वरती घ्यायच्या होत्या. तर साधारण म्हणजे 1 फूट त्याची हाईट ही वरती घ्यायची होती. तर तेही एकीकडे काम चालू होतं. तर साधारण 2-3 दिवसापासून ते काम चालू आहे. तर घरात एवढी धूळ आणि पसराई भरपूर प्रमाणात घरामध्ये आहे. तर सकाळी ते लोकही आलेले, तर त्यांच्यासाठी चहा पाण्याचा बेत ठेवलेला. तर उपवासाचं काय बनवावं, तर म्हणून म्हटलं मग चला रताळ्याचा छान असा शिरा बनवूया. तर सगळी कामं वगैरे आवरून घेतलेली. कारण घरात तर लादी काही पुसता येत नव्हती. कारण जे कामगार लोक आहेत ते सारखं ये जा सिमेंटच्या गोण्या, जे ब्लॉक्स ते आणत होते. तर एकदम जशास तसं ते घर होऊन गेलेलं. तर म्हटलं आता सध्या नको, जेव्हा आपल्याला सायंकाळच्या वेळेला जेव्हा उद्यापन करायचं आहे ना, तर तेव्हा थोडंसं अगोदर थोड्या वेळासाठी करूया. म्हणजे काय होईल की बायका येतील आणि घर एवढं धूळ खात पडलेलं, तर तेही कुठेतरी आपल्याला मनाला पटत नाही. म्हणून म्हटलं थोडंसं लवकर तेव्हा करून घेईन. तर देवघरातली मी सगळी साफसफाई करून घेतलेली होती आणि देवघराची खिडकी बंद करून ठेवलेली होती. त्याच्यामुळे धूळ जाणारच नाही. तर मी इथे सगळी तयारी करून घेतलेली. तर पूजा मांडणी कशी केली आहे मी ते काही दाखवणार नाही. कारण काय झालं की एवढी धावपळ होती आज. तर त्यामुळे मग सगळी जी ऑलरेडी तयारी करून घेतली मी सगळी आणि त्याचीच मग एक मांडणी दाखवली. तर मुखवटा बसवूया की नारळ ठेवायचा असा डोक्यात विचार आलेला. तर मी मार्केटला गेलेली, तर तेव्हा मला सहज नथ घ्यावीशी वाटली. तर म्हटलं नथ याला कशी दिसेल, तर ती लावून पाहिलेली. तर एवढी सुंदर दिसत होती आणि जे आहे ना 7 नाके डोळे, तर ते पण म्हणजे असे मी चिटकवलेले नाही. एकदम नारळामध्ये ते आल्हाद म्हणजे खोसल्यासारखं केलं. तर एकदम व्यवस्थित छान असं बसलं गेलं. आणि बघा इथे सुंदर अशी पूजा मांडणी झालेली आहे. सगळी पूजा मांडणी वगैरे करून घेतली. कारण पूजा मांडणी करायची ना, तर त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. आणि इथे जर तुम्ही बघताल ना, तर माता लक्ष्मीचा एवढा प्रसन्न आणि हसरा चेहरा वाटत होता की आपले डोळे म्हणजे एकदम त्यांना असं सारखं बघावंसं वाटतं कुठेतरी. आणि घरातलंही वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं आणि रांगोळीने अजून खूप सुशोभित दिसतं, सुंदर दिसतं. तर रांगोळी वगैरे सगळं झालेलं. तर म्हटलं वेळ आहे, तर तेव्हाच लगेच मग मी पोथी वगैरेही वाचून घेते. आणि आज शेवटचा गुरुवार होता. तर खरं तर सगळं सामान मी ड्रावरमधून काढून ठेवलेलं होतं. आणि आजच्या दिवशी मला जर वेळ भेटला तर मी दुर्गा सप्तशती पाठाचं पठण करणं असं ठरवलेलं होतं. म्हणून मी ते जे पोथी आहे तीही काढून ठेवलेली. पण पहिलं म्हटलं एकदा आपले जे कथा आहे तर त्याचंही वाचन करावं. तर मग कथा वगैरे वाचायला घेतली. त्याचबरोबर मग जे आपलं श्रीसूक्त आहे, त्यानंतर आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ जर कुणाचा होत नसेल, तर अशा वेळेस जसं म्हणतो ना आपण
की नवरात्रीमध्ये जर दुर्गा सप्तशतीचे पाठ ज्यांना कोणाला जमलं नाही तर त्यांनी मग सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करावं. तर मग मी हे सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे रेग्युलर आपलं रोजचं तर होत नाही देवीची दुर्गा सप्तशती पठण, तर मग मी रोजचं ठरलेल्या नियमाप्रमाणे आपलं देवपूजा झाली की मग सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करते. आणि साधारण मी हे गोष्ट 12 वर्षापासून करत आलेली आहे. आणि ह्या गोष्टी म्हणजे मला सांगायचं हे नाही आहे की मी स्वामींच्या मंदिरात गेले, तिथे मंदिरातून काही गोष्टी मी एवढ्या छान शिकले ना की त्या म्हणजे आता मला चालता बोलताही त्या माझ्या तोंडात येऊन जातात. म्हणजे मला असं स्पेशली बसावं लागत नाही किंवा मला हातात ते पुस्तक घ्यायची गरज पडत नाही, तर सहज म्हणजे आपलं चालता बोलताही होऊन जातं. पण जे म्हणतो ना आपण एका आसनावरती आणि एकाच जाग्यावर जर बसून कोणती जर सेवा केली ना तर तिचं प्रचंड फळ मिळतं. तर म्हणून मग मी देवपूजा करत असताना ही सेवा करते. त्याचबरोबर मग आज माता महालक्ष्मीची पूजा होती, तर म्हटलं का नाही आज पार्वती स्तोत्रही घेऊया आणि सिद्धकुंजिका स्तोत्र, त्याचबरोबर मग श्रीयंत्रही होतं, तर मग त्याच्यावरती श्रीसूक्तही म्हटलेलं. तर अशी सुंदर छान अशी सेवा झाली. तर ह्या सेवेला साधारण नाही म्हणता 1 तास गेला, पण खूप सुंदर वाटलं. आणि माझी मनात जी हुरहुर होती ना, तर काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी आपली हीच इच्छा असते की देवी आई आपल्याला काहीही मागत नाही, आपण तिला देण्याचा प्रयत्न करतो. मग तिला ती सेवा कशी जरी आपण सेवा केली ना तर सगळ्यात महत्त्वाचं मनापासून सेवा केलेली ती रुजू करून घेते. आणि हुकलं चुकलं असेल ना तर ती आपण क्षमा मागितली तर त्याचंही फळ आपल्याला हे मिळत असतं. म्हणजे देवी आपल्याला समजून घेते की हिच्याकडून एखादी चूक झाली तर ती ते मोठ्या मनाने पदरात घेत असते. तर अशी आपण छान अशी सुंदर सेवा केलेली. आणि आज शेवटचा गुरुवार, तर म्हणून म्हटलं थोडंसं लवकर करून घेऊया, कारण संध्याकाळी जेवणही बनवायचं होतं आणि आज सुवासिनी म्हणून जायचं होतं. तर माझं आणि अक्षु आम्ही दोघी जाणार होतो, पण घरात अजून ऑलरेडी 2 मेंबर होते, तर त्यांचंही जेवण बनवायचं होतं आणि त्यांनाही गुरुवार. तर भाजी काय बनवावी म्हणून जरा त्याच्यामध्येच वेळ गेलेला. तर भाजी वगैरे बनवलेली, तर पोथी वगैरे झाली होती. तर मग जो शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा बाकी होता तर मी थोडासा काढून ठेवते, कारण काय होतं की सकाळी मुलं घाई गडबडीत असतात आणि आपणही काही कामानिमित्त अचानक खाऊन जातो. तर मी जेव्हा कोणताही पदार्थ जर बनवला ना थोडासा वाटीत साईडला काढून ठेवते. मग जेव्हा केव्हा आपली पूजा होईल ना तर तेव्हा मी तो नैवेद्य दाखवते. म्हणजे असं काही नाही की झाल्याच लगेच दाखवलं पाहिजे, पण त्यातलं मी वाटीत थोडा तरी जो काही चटणी मिरची जे काय असेल ना तर ते मी तिथे देवाजवळ वाटीत काढून ठेवत असते. तर तोच नैवेद्य दाखवला. तर बघा इथे आता तुम्हाला दाखवते एवढा पसारा, सगळं सिमेंट वाळू गोण्या सगळं, म्हणजे जे आपला पॅसेज असतो ना तर त्या पॅसेजमध्ये सगळा पसारा. आणि हे जे लोक येतात ते बाहेरून घरात जातात तर पाय वगैरेही पुसल्या जात नाही, कारण ते तरी किती वेळ पुसणार ना. सिमेंट आणि सगळ्या घरात धूळ, सगळ्या भांड्यांवरती ट्रॉलींवरती आणि जे सोफे आहे ना तर त्याच्यावरती भरपूर प्रमाणात धूळ. आता त्यालाही आपण काही करू शकत नाही, कारण सोफा हा बसायला लागतो आणि झाकून तरी किती वस्तू ठेवणार आपण. तर गॅलरीचं हे पूर्ण काम झालेलं होतं, जे की आपली हॉलची गॅलरी आहे. तर अक्षू शाळेतून आलेली होती, तर चला म्हटलं तू खाऊन घे आणि नंतर मग बाकीची आपण कामं करायला घेऊया. तर हॉलची बेडरूम झाल्याच्या नंतर त्यांनी लगेच मग जे मुलांचं बेडरूम आहे तर ती गॅलरी वाढून घेतली. तर गॅलरीत जर गेलं ना तर एकदम हायटेड वाटतं आणि छान वाटतं, थोडंसं काहीतरी वेगळं. तर तुम्हाला खरं सांगू का, गॅलरीत गेल्यावर जसं वरती आपण तरंगल्यासारखं वाटतंय ना तर तसं ते घरात पण मला असं फील होऊ लागलं आणि एक वेगळी एनर्जी तयार झाली खरं तर घरात. तर इथे छान असं म्हणजे काजू आणि बदाम मी मिक्सरला बारीक करून घेतलेले, तर खूप बारीक पण नाही, थोडीशी भरड केलेली. तर त्यातले त्यात पण काही काजू हे थोडेसे राहिलेले. तर साधारण मी 1 लिटर दूध घेतलं, दूध गरम करायला ठेवलेलं आणि साखर, म्हणजे आपलं उपवासाचंही होईल. तर काहीतरी वेगळं बनवायची इच्छा होती, पण घरात एवढं पसारा आहे आणि मग ते बनवावंसंही वाटत नाही आपल्याला. तर मी जेवण वगैरे बनवून घेतलेलं होतं आणि मग सगळी तयारी करून घेतली बाकीची. घरही आवरून घेतलं. घराला मी काही फरशी मारली, म्हणजे कपड्यांनी सुक्या कपड्यांनी पुसल्यासारखं केलं. तर तुम्हाला इथे व्हिडिओ दाखवता माझी खीरही म्हणजे गेली असती खाली, पण ती वाचली थोड्यात. तर छान अशी सुंदर खीर वगैरे बनवली. तर खीरीमध्ये फक्त मी विलायची
काजू बदाम एवढंच टाकलेलं, बाकी काही टाकलेलं नाही. आणि थोडंसं नॉर्मल, थोडं म्हणजे साखर थोडीशी जास्त, कारण काय होतं की खीर हा म्हटलं की थोडंसं नेहमीपेक्षा थोडीशी गोड असावी, तर त्याची टेस्टही छान लागते. म्हणून मग मी थोडीशी त्यामध्ये साखर थोडी जास्त घातलेली. तर इथे सगळी तयारी वगैरे करून घेतलेली. तर बायकाही आलेल्या छान अशा. मी सगळ्यांना 4:30चा टायमिंग दिलेला होता आणि माझं 4:30चा, त्यानंतर दुसऱ्या मैत्रिणीचा 4:45 आणि त्यानंतर दुसरीचा 5चा आणि एकीचा, जिच्या घरी सुवासिनी होत्या तर तिचा हा टायमिंग 5:30चा असं आम्ही ठरवून घेतलेलं होतं. कारण म्हणजे मग एका घरी गेलं की पटापट सगळ्याजणी दुसरीच्या घरी जातात, तर असं आमचं ठरलेलं होतं. परंतु काही वेळेवर काही गोष्टी घडल्या नाही. शेवटी त्यांनी 5 वाजवले. तर मग माझ्या घरून सगळ्या आल्याच्या नंतर सगळ्याजणी मग माझ्या दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी गेले. तर तिने खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. आणि खूप सुंदर वाटलं, प्रसन्न वाटलं. तर मला ते राहवलं नाही, म्हणून मग मी तिथे गेले की व्हिडिओ घेतलेला. वेळ लागतो ग. इथंच आहेत ना. मस्ती में है उसका क्या नहीं हिचक है। तो तुझे कल ही भेजते हैं, तू बहुत मस्ती कर रहा है। रुक अरे देवा, बच्चों लोग कैसे एक दिन रहे तो मस्ती करेगा, दूसरा दिन जैसे ऐसा हाँ दिव्या। अरे वाह अक्षु थँक्यू बोल. अक्षु थँक्यू. देखो कैसे कहाँ पे? घर पे आते रहो ना। हाँ ठीक है. आम्ही सगळ्यांच्या घरी जाऊन आलो आणि शेवटी फायनली सुवासिनी जिच्या घरी होत्या तिच्या घरी गेलेलो. तर तिने सकाळी म्हणजे लवकर स्वयंपाकाला लागली आणि दोघी तिघी जणी होत्या. मला तर वेळच नाही भेटला खरं तर जाण्यासाठी. तर त्यांनी सगळ्यांनी छान असं खूप सुंदर जेवण वगैरे बनवलं, सगळी तयारी करून ठेवली. मी फक्त गेले तर म्हटलं तुम्हाला काय मदत करू का, तर थोडीफार म्हणजे हलकी फुलकी त्यांना मी मदत केलेली आणि छान त्यांनी ताटं वगैरे ठेवलेले. आणि तिच्या घरी गेलं की मला सगळ्यात जास्त तिच्या हातचा जो पदार्थ आवडतो तो म्हणजे आमटी. खूप सुंदर आणि टेस्टी बनवतात. ते सोलापूर साईडचे आहे. तर प्रत्येकाची भागातली पद्धत ही वेगवेगळी असते. तर त्यांच्याकडे म्हणजे असं म्हणतात की दुसऱ्या दिवशी ती आमटी बाजरीच्या भाकरीसोबत खातात, तर खूप रुचकर लागते असं म्हटलं जातं. काय पण काढते का ग? नाही घेतला का नाही? कोई बात नहीं, अरे वैसे पेटी मिल जाएगी ना, थोड़े देर बाद विराज की शादी होगी। आप लोग को आपके लिए खाना खाओ, खाना हाँ थोड़ा सा खा लो। त्यानंतर मग अजून एका ताईंनी बोलवलेलं आणि त्यांच्या घरी आम्ही
दर्शनाला गेलेलो. अशा प्रकारे सुंदर आज सगळीकडे लक्ष्मीच्या रूपात आम्ही फिरत होतो आणि माता लक्ष्मीचाही आम्ही आशीर्वाद घेतो होतो. तर वर्षातून अशी एकदाच खरं तर आमची गाठीभेटी होत्या. असा आमचा सुंदर दिवस.